रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12वा भक्तियोग भाग 4. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. जो इष्ट गोष्टीची प्राप्ती झाली असता हर्षित होत नाही व अनिष्ट गोष्टीची प्राप्ती झाली असता द्वेष करीत नाही, इष्ट गोष्टीचा वियोग झाला असता शोक करत नाही व इष्ट गोष्टीच्या प्राप्तीची इच्छा पण करत नाही, आणि शुभ अथवा अशुभ कर्मफलांचा त्याग करणारा जो भक्तिवान असतो तो मला प्रिय आहे. जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीची न देखे म्हणून भोग विषेखे हरी खेजेना. आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा. पै आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे हे जाणून गतांचे न शोची जो. आणि जया परवते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई. जाहला या लागी जो काही आकांक्षीना. ओखटे का गोमटे हे काहीची तया नुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी. ऐसा बोधूची केवळू जो होऊनी असे निखळू त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे नाही गा साचो कारे तुझी आण पांडवा. जो आत्मानंद हेच सर्वात श्रेष्ठ मानतो त्याच्या प्राप्तीसारखे चांगले या जगात काहीच नाही, म्हणून कोणत्याही भोग विशेषाच्या प्राप्तीने हर्षित होत नाही. जो आपणच ब्रह्मरूपाने विश्व झाला त्याच्या हृदयातील सर्व प्रकारचा भेदभाव सहजपणे संपून गेलेला असतो आणि द्वेषबुद्धी देखील त्यात किंचितही राहिलेली नसते. आपले आत्मस्वरूप हे त्रिकालबाधित असून तेच खरे आहे. ते कल्पांताच्या वेळीसुद्धा नाहीसे होत नाही हे जाणून जो होऊन गेलेल्या गोष्टींचा शोक करत नाही, ज्याच्या पलीकडे दुसरे काहीही प्राप्त करण्याचे राहत नाही, ते ब्रह्म जो आपणच आपल्या ठिकाणी अभेदरूपाने झालेला असतो, म्हणून तो दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची इच्छा देखील करीत नाही. सूर्याच्या ठिकाणी रात्र किंवा दिवस हे दोन्ही जसे घडत नाहीत, ज्याप्रमाणे भक्ताच्या ठिकाणी चांगले अथवा वाईट कर्माचे भोगाचे संस्कार उमटत देखील नाहीत, असा जो केवळ ज्ञानसंपन्न होऊन राहिला आहे तरीसुद्धा जो माझ्या सगुण रूपाचे भजन करीत असतो, त्यामुळे त्याच्यासारखा प्रिय आम्हाला दुसरा कोणताही नातलग नाही. अर्जुना, हे तुला मी खरोखर शपथ वाहून सांगतो. समशत्रौ च मित्रै च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः. जो शत्रू आणि मित्र तसेच मान आणि अपमान यांच्याविषयी समान आहे, शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख यांच्याविषयी सम राहतो व जो आसक्तीरहित आहे. पार्था जयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्रा दोही सरिसा पाडू का घरीची या उजेडू करावा पारखिया अंधारू पाडावा. हे नेणेची गा पांडवा दीपू जैसा जो खांडावया घाओ घाली का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा ना तरी इक्षुदंडू पाळी तया गोडू गाळी तया कडू नोहेची जेवी. अरी मित्री तैसा अर्जुना जया भावो ऐसा मानापमानी सरिसा हो तू जाय. तिही ऋतून समान जैसे का गगन तैसा एकची मान. शीतोष्णी जया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्तु जो. माधुर्ये चंद्रिका
सरिसी राया रंका, तैसा जो सकळी का भूतांसमू, आघविया जगा एक, सेव्य जैसे उदक, तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती, जो सबाह्य संग सांडोनिया लाग, एकाकी असे अंग अंगी सुनी. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या भेदभावाची वार्ता देखील नसते, त्यामुळे शत्रू आणि मित्र या दोघांना जो समान मानतो, अथवा अर्जुना फक्त आपल्या घरच्या माणसांकरिता उजेड करावा आणि परक्या माणसांकरिता अंधार पाडावा, हा भेद दिवा जसा जाणत नाही, जो तोडण्याकरिता कुऱ्हाडीचे घाव घालतो किंवा जो लावणी करतो, त्या दोघांनाही वृक्ष जसा समान सावली देतो, अथवा ऊस हा जो पाणी घालून वाढवितो त्यासच गोड, आणि जो चरकात घालून गाळतो त्यास कधी कडू होत नाही. अर्जुना, त्याप्रमाणे ज्याचा शत्रू मित्राविषयी समभाव असतो आणि मान व अपमानाच्या वेळी जो समान वृत्तीचा असतो, अथवा उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही ऋतूंत आकाश जसे समानच असते, त्याप्रमाणे शीत उष्ण द्वंद्वाविषयी ज्याच्या मनात समान भाव असतो, दक्षिणेकडून आणि उत्तरेकडून वाऱ्याचे कितीही धक्के बसले तरी मेरू पर्वत जसा अचल असतो, त्याप्रमाणे सुखदुःखाचे कितीही धक्के बसले तरीही अर्जुना जो अचल असतो, ज्याप्रमाणे राजा व रंक यांस चांदणे ही समान शीतलता देत असते, त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांना जो प्रेमाचे समान चांदणे देत असतो, ज्याप्रमाणे संपूर्ण जगाला सेव्य जसे एक पाणीच आहे, त्याप्रमाणे तिन्ही लोक या अमृतमधुर भक्तीचीच इच्छा करतात, जो अंतर्बाह्य विषयांचा संबंध त्यागून आपले जीव स्वरूप ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य करून एकटा असतो. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, संतुष्टो येन केनचित, अनिकेत स्थिरमतीर, भक्तिमान मे प्रियो नरः. निंदा व स्तुती समान मानणारा, मननशील, शरीर निर्वाहासाठी जे काही मिळेल त्यामध्ये सदैव संतुष्ट असणारा, राहण्याच्या स्थानात कोणत्याही प्रकारची ममता नसलेला, तो स्थिर बुद्धी असलेला भक्तिमान पुरुष मला प्रिय आहे. जो निंदे ते नेघे, स्तुती न श्लाघे, आकाशान लगे लेपू जैसा, तैसे निंदे आणि स्तुती मानू करुनी एके पांती, विचरे प्राणवृत्ती जनीवनी, साचल टीके दोन्ही, बोलोनी न बोले जाहला मौनी, जो भोगिता उन्मनी आरायना. जो यथा लाभे न तोखे, अलाभे न पारुखे, पाऊसे विन न सुके, समुद्रू जैसा, आणि वायुसी एके ठाई, बिढार जैसे नाही, तैसा न धरीच काही, आश्रयो जो आघवाची आकाश स्थिती, जेवी वायुसी नित्य वसती, तेवी जगची विश्रांती स्थान जया. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला, मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी, उत्तमाची मस्तक खालविजे हे काय कौतुक, परिमानू करीती तिन्ही लोक पायवणिया, तरी श्रद्धा वस्तुसी आदरू, करिता जाणीजे प्रकारू, जरी होय श्री गुरु सदाशिवू, परी हे असो आता महेशा ते वानिता, आत्मस्तुती तत्वता संचारू असे, यया लागी हे नोहे म्हणितले रमा नाहे, अर्जुना मी वाहे शिरी तया ते, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊनी आपुलिया हाती, रिगाला भक्तिपंथी जया देतू, कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाचे परी तळवटू घे,
म्हणून गा नमस्कारू, तया ते आम्ही माथा मुकुट करू. तयाची टाच धरू हृदयी आम्ही, तयाची या गुणांची लेणी लेवू आपुली ये वाणी. तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेऊ, तो पहावा हे डोहाळे. म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचे नीलीला कमळे पूजू तया ते. दोवरी दोनी भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागुनी तयाचे अंग. तया संगाचे सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे. किंबहुना आवडे निरूपमू, तेणेसी आम्हा मैत्र. एथ कायसे विचित्र, परितयाचे चरित्र ऐकती जे. तेही प्राणा परवते, आवडती हे निरुते. जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. जो हा अर्जुना साध्यांत, सांगितला प्रस्तुत. भक्तियोगू समस्त योग रूपू, जेणे मी प्रीती करी कामनी शिरसा धरी. एवढी थोरी जया स्थिती ये. कोणी निंदा केली तरी जो मनाला लावून घेत नाही, स्तुती केली असता जो धन्यता मानत नाही. ज्याप्रमाणे आकाशाला चांगल्या वाईटाचा लेप लागत नाही, जो निंदा आणि स्तुतीला समान मानतो आणि संसार करताना अथवा वनामध्ये आपली वृत्ती सम ठेवून वागतो. प्रपंच व परमार्थाचे दोन्ही बोलून न बोलण्यासारखा असल्यामुळे तो मौनी झाला आहे. ब्रह्मस्थितीचा आनंद घेत असता त्यास पुरेसे वाटत नाही. ज्याप्रमाणे पाऊस जरी पडला नाही तरी सागर जसा आटत नाही, त्याप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे जरी घडले तरी जो संतोष मानत नाही व इच्छेविरुद्ध जरी घडले तरी तो क्रोधायमान होत नाही. ज्याप्रमाणे वाऱ्याला जसे राहण्याचे स्थान नसते, त्याप्रमाणे तो ठराविक ठिकाणी कायमचे राहण्यासाठी कोणत्याही जागेचा आश्रय करत नाही. ज्याप्रमाणे संपूर्ण अवकाशात वाऱ्याचे सदैव वास्तव्य असते, त्याप्रमाणे ज्याला सारे विश्व विश्रांती स्थान झाले आहे, संपूर्ण विश्व हे माझे घर आहे, अशी ज्याची निश्चयात्मक बुद्धी झाली आहे, फार काय सांगावे. जो सर्व चराचर रूप झाला आहे, असा तो सतचित आनंदाशी एकरूप होऊन सुद्धा माझ्या भक्तीची त्याला आवड असते. अशा भक्ताला मी आपल्या मस्तकावर मुकुटाप्रमाणे धारण करतो. अशा उत्तम भक्तासमोर मस्तक नम्र करणे यात काय मोठे नवल आहे. तिन्ही लोक त्याच्या चरणकमलांचे तीर्थ घेऊन आपणास धन्य मानतात. श्री शंकरांनी माझ्या चरणकमलांपासून निघालेली गंगा मस्तकावर धारण केली. त्यामुळे आदर कसा करावा हे श्री शंकरांना गुरुबुद्धीने शरण जाऊन विचारले पाहिजे. परंतु हे वर्णन आता पुरे. श्री शंकरांचे वर्णन करत असताना त्यात माझ्या आत्मस्तुतीचा संचार होत असतो. याकरिता हे वर्णन नको, असे रमानाथ म्हणाले आणि पुन्हा सांगू लागले, अर्जुना, मी त्या भक्ताला डोक्यावर धारण करतो, कारण की तो भक्त चौथा पुरुषार्थ जो मोक्ष, त्याला आपल्या हातात घेऊन प्रेमभक्तीच्या मार्गाने जगाला मोक्ष देत असतो. तो परमभक्त जगाला मोक्ष देण्याचा अधिकारी असतो. तो मुमुक्ष लोकांसमोर बांधलेले मोक्षाचे गाठोडे सोडतो. एवढा महान भक्त जगासमोर पाण्यासारखा नम्र असतो. म्हणून त्याला आम्ही नमस्कार करू. आमच्या डोक्यावरचा त्याला मुकुट करू. आम्ही त्याचे चरणकमल हृदयी धारण करू. त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाणीकडून धारण करू. म्हणजे वाचेने त्याचे गुण गाऊ आणि त्याचे कीर्तिरूपी अलंकार कानांकडून धारण करू. म्हणजे कानांनी आम्ही त्यांची कीर्ती ऐकू. असे माझे भक्त आहेत. त्यांना पाहण्यासाठी आम्हाला डोहाळे लागल्यावर मी परमार्थतः अचक्षु असून देखील मला डोळे निर्माण होतात. सदैव माझ्या हातात असणाऱ्या कमळाने मी त्यांची पूजा करतो.
त्याच्या शरीराला दृढ आलिंगन देण्यासाठी 2 हातांवर दुसरे 2 हात घेऊन म्हणजे चतुर्भुज रूप धारण करून वैकुंठाहून आलो आहे. त्याच्या प्रेमळ संगतीच्या परम आवडीने मी परमार्थतः देहरहित असलो तरी मला सगुण रूप धारण करणे भाग पडले आहे. तो मला इतका प्रिय आहे की त्याला दुसरी उपमाच देता येत नाही. त्याच्याशी आमचे मित्रत्वाचे, सख्यत्वाचे नाते असते, यात काय आश्चर्य आहे. परंतु अशा महान भक्ताचे चरित्र जे श्रवण करतात आणि जे अंतःकरणापासून अशा त्या भक्ताच्या परमपवित्र चरित्राची प्रशंसा करतात, ते सुद्धा मला प्राणांपेक्षा अधिक आवडतात, हे सत्य आहे. अर्जुना, हा प्रस्तुत भक्तियोग संपूर्णपणे तुला सांगितला आहे. अनेक प्रकारच्या योगरूपी धारा या प्रेमळ भक्तिरूपी महासागरामध्ये येऊन ऐक्य पावत असतात. त्या परमभक्तावर मी प्रेम करतो आणि त्याला मस्तकावर धारण करतो. तो भक्तियोगाचे आचरण करतो म्हणून त्याला एवढी उच्च स्थिती प्राप्त झाली आहे. हे तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. माझे ठिकाणी परमश्रद्धा ठेवणारे, मीच परमगती आहे असे समजणारे, आतापर्यंत मी सांगितलेले धर्ममय अमृत जे निष्काम प्रेम भावाने सेवन करतात, ते भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतीती गम्य ऐकोनी जे. तैसीची श्रद्धेचे निआदरे जयाचे ठाई विस्तरे. जीवी जया थारे जे अनुष्ठिती परिनिरूपिली जैसी. तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली. परिमाते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुनी. हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै. पार्था गाजगी तेची भक्त तेची योगी. उत्कंठा तया लागी अखंड मज. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र. भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. आम्ही तयांचे करू ध्यान ते आमुचे देवतार्चन. ते वाचुनियान गोमटे नाही तयांचे आम्हा व्यसन. ते आमुचे निधी निधान किंबहुना समाधान. ते मिळती तै पै प्रेमळांची वार्ता जे अनुवादती पंडुसुता. ते मानू परमदेवता आपुली आम्ही. ऐसे निज जनानंदे तेने जगदादी कंदे. बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. राया जो निर्मळू निष्कलंक लोक कृपाळू. शरणागता प्रतिपाळू शरण्यू जो. पै सुरसहाय शिळू लोकलालन लिळू. प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा. जो धर्म कीर्ती धवळू अगाध दातृत्वे सरळू. अतुळ बळे प्रबळू बळी बंधनू. जो भक्त जन वत्सलू प्रेमळ जन प्रांजळू. सत्य सेतू सुरळू कलानिधी. तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा. सांगे येरू दैवाचा ऐक तू असे. आता ययावरी निरूपिती परी. संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्रा ते. तेची रसाळ कथा मराठी या प्रतिपथा. आणि जेल आता अवधारी जो. ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ती आम्ही. हे पडविलो जी स्वामी निवृत्ती देवी. ह्या त्या भक्तीच्या व भक्तांच्या गोष्टी रम्य अमृतधारेप्रमाणे मधुर धर्माला अनुकूल अशा आहेत. जे जिज्ञासू तिला स्वानुभवाने जाणतात, तसेच माझ्याविषयीच्या श्रद्धेचा आदर केल्याने ज्यांचे ठिकाणी भक्तियोग विस्तार पावला आहे, ज्यांच्या अंतःकरणात भक्ती स्थिर झाली आहे आणि जे भक्तियोगाचे आचरण करतात
अशा प्रकारे त्यांच्या मनाची खरोखर अशी स्थिती होते की त्यांना मशागत केलेल्या जमिनीत जसे उत्तम पीक होते तसे उत्तम प्रकारचे फळ त्यांना प्राप्त होत असते. परंतु मला परमश्रेष्ठ मानून भक्तीविषयी अत्यंत प्रेम धरून भक्तीला सर्वस्व मानून भक्तियोगाचा जे स्वीकार करतात, अर्जुना, जगामध्ये तेच भक्त आणि तेच योगी आहेत. त्यांच्या भेटीची मला अखंड आंतरिक उत्कंठा असते. ज्यांना भक्तीच्या मंगलमधुर गोष्टी ऐकण्याची आत्यंतिक आवड आहे, तेच तीर्थ आहे आणि तेच क्षेत्र आहे. जगात तेच एक परमपवित्र आहे. अशा भक्तांचे आम्ही ध्यान करू. त्यांची पूजा हीच आमची देवपूजा आहे. अशा निस्वार्थ भक्तांशिवाय आम्ही दुसरे काही चांगले मानत नाही. त्यांचा आम्हाला छंद आहे, तेच आमचा ठेवा आहेत. किंबहुना ते जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हाच आम्हाला समाधान लाभते. अर्जुना, जे अशा प्रेमळ भक्तांच्या कथा सांगतात, कथेचा अनुवाद करतात, त्यांना देखील आम्ही श्रेष्ठ दैवत समजतो. संजय म्हणाला, सर्व जगाला आनंद देणारा जो जगताचे आदी कारण आहे अशा मुकुंदाने म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले. राजा धृतराष्ट्र, जो श्रीकृष्ण पूर्णपणे निष्कलंक आहे, संपूर्णपणे त्रैलोक्य पालन करणारा आहे आणि शरण आलेल्यासाठी अतिशय प्रेमळ आहे, म्हणून तो शरण जाण्यास योग्य आहे. इंद्रादिक देवांना सहाय्य करणे हा ज्याचा सहज स्वभाव आहे, तिन्ही लोकांचे लाड पुरविणे हा ज्याचा लीलाविलास आहे, अंतःकरणापासून शरण आलेल्या लोकांचे पालन करणे हा ज्याचा सदैव खेळ आहे, जो धर्माचा रक्षक असल्याने ज्याची अपार दिव्य कीर्ती आहे, जो मोक्षाचे दान देताना उच्च नीच भेद पाहत नाही, कोणाबरोबरही ज्याची तुलना करता येत नाही, अशा अतुल बळाने जो बलाढ्य आहे, वामन अवतार घेऊन बळीराजाला ज्याने पाशाने बांधून टाकले, जो भक्तजनांविषयी अत्यंत करुणा असलेला आहे, जो प्रेमजनांना सुलभ आहे, त्या परमेश्वराकडे जाण्यास सत्य हाच सरळ पूल आहे, जो 14 विद्या आणि 64 कलांचा सत्य शिवसुंदरतेचा ठेवा आहे, असा जो प्रेमळ भक्तांचा व वैकुंठाचा सार्वभौम राजा आहे, तो श्रीकृष्ण भक्तीची व भक्तांची कथा सांगत आहे आणि भाग्यशाली अर्जुन एकाग्रतेने श्रवण करत आहे. आता यानंतरचे जे अलौकिक निरूपण आहे त्याचे एकाग्रतेने श्रवण करावे, असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. ती पुढील रसपूर्ण कथा संस्कृत भाषेच्या मार्गातून मराठी भाषेच्या प्रतिमार्गात आणली जाईल, तरी श्रोत्यांनी ती आता अत्यंत एकाग्रतेने ऐकावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोते हो, तुम्हा संतांची वाग्यज्ञाने सेवा करावी हे सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनी आम्हाला शिकविले आहे. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः. हरि ओं तत्सत्. श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः. सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ श्री ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय भगवंतांच्या कृपेने संपन्न झाला.